वाढता पोटाचा घेर हा तुमच्या सुंदर दिसण्यातला अडथळा तर आहेच, पण डायरेक्टली याचा संबंध तुमच्या आरोग्यासोबत आहे. पोटाचा घेर वाढल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, अंतस्रावी ग्रंथींचे काही विकार, सोबतच टाईप 2 डायबिटीस आणि काही प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि हे सगळं काही तुम्हाला जर नको असेल तर वेळीच तुमचा पोटाचा घेर वाढलेला आहे याकडे लक्ष देणे, पोटाचा घेर नेमका कुठल्या कारणांमुळे वाढलेला आहे आणि त्यासोबतच त्याची उपाययोजना करणे खूप महत्त्वाचे आहे. पोटाचा घेर वाढला असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी पोटाचे नेमके मोजमाप किती गृहीत धरायचे, पोटाचा घेर वाढण्याची नेमकी कारणे कोणती आणि त्यावर काय उपाय करायचे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या सुंदर माझे घर या चॅनेलवर शास्त्रशुद्ध माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये दिली जाते. यावर अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळावे यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या YouTube चॅनेलवर. आपला पोटाचा घेर वाढला आहे की नाही याचे मोजमाप नेमके ओटीपोटाच्या ठिकाणी आणि कमरेभोवती घेऊन करता येते. पुरुषांमध्ये पोटाचा घेर हा 40 इंच आणि स्त्रियांमध्ये पोटाचा घेर हा 35 इंचापेक्षा जास्त नसावा. बरेचदा आपण पाहतो की काही लोक हे ओव्हरऑल स्थूल असतात, परंतु काही लोकांचे वजन कमी असते परंतु त्यांचा फक्त पोटाचा घेर हा वाढलेला असतो. आता पोटाचा घेर हा कशामुळे वाढतो आणि त्यावर आपण नेमकी काय उपाययोजना करावे हे पाहूयात. पोटाचा घेर वाढण्याचे सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे आहार. आता आहार या बाबतीत पाहताना वारंवार खाणे, भूक नसताना खाणे, पहिला आहार पचला नसतानाच पुन्हा खाणे या सर्व गोष्टींच्यामुळे पचन करणारा जो अग्नी असतो तो दूषित होतो आणि त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन न होता त्याचे रूपांतर मेदामध्ये होते. आयुर्वेदानुसार आहार हा नेमका किती घ्यावा याबद्दल सांगितले आहे. आहारासंबंधी विश्लेषण करताना असे सांगितले आहे की जठर याचे 4 भाग करावेत, त्यापैकी 2 भाग अन्नासाठी किंवा घन पदार्थासाठी आणि 1 भाग हा द्रव पदार्थासाठी किंवा पाण्यासाठी आणि 1 भाग हा वायू संचलनासाठी रिक्त ठेवावा. थोडक्यात जेवढी भूक आहे त्यापेक्षा 4 घास तुम्ही कमी खा. पचनशक्तीपेक्षा जास्त खाणाऱ्यांमध्ये पोटाचा घेर हा वाढतो. तसेच काही लोकांना दिवसभर काही ना काही पदार्थ तोंडात टाकण्याची सवय असते. बरेचदा टीव्ही समोर बसले की खाणे होते किंवा बरेचदा मुलांच्यासाठी काही डब्यासाठी केले की त्यातले काही पदार्थ खाल्ले जातात. केलेला स्वयंपाक वाया जायला नको म्हणून बरेचदा अन्न खाल्ले जाते. या सगळ्यांच्या सोबतच उरलेले अन्न जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता त्यावेळी ते अन्न जर तुम्ही खाल्ले तर त्याच्यामुळेही अतिरिक्त मेदसंचिती होऊन पोटाचा घेर वाढतो. त्यामुळे फ्रीज मधले राहिलेले अन्न खाणे शक्यतो टाळा. या सगळ्यांच्या सोबतच दुसरे महत्त्वाचे कारण आहे आणि ते म्हणजे चुकीचा आहार घेणे. पचायला जड असणारे पदार्थ अतिप्रमाणामध्ये खाणे, जसे की मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, अतिप्रमाणामध्ये तळलेले पदार्थ, समोसे, भजी, कचोरी, फरसाण, पुरी, पिझ्झा, डोनट, फ्रेंच फ्राईज यासारखे पदार्थ वारंवार खाणे, जास्तीत जास्त वेळा हॉटेलमधले खाणे या सगळ्यांमुळे पोटाचा घेर हा निश्चितच वाढतो. यासोबतच जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही मीठ किंवा साखर खात असाल तर त्यामुळेही अतिरिक्त मेद वाढतो. बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते. असे लोक बऱ्याच प्रमाणामध्ये मिठाई खातात. हे सुद्धा मेद वाढण्याचे कारण आहे. साखर आणि मीठ हे केमिकल युक्त पदार्थ आहेत आणि शरीरातील द्रव पदार्थांचे शोषण करणारे हे पदार्थ आहेत. त्यामुळे अन्न पचनाला अडथळा निर्माण होतो. तिसरे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे बैठी जीवनशैली. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच दिवसेंदिवस हालचाली कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पोटाचा घेर वाढतो. पोटाचा घेर वाढण्याचे चौथे अतिमहत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे अवेळी झोप. यामध्ये जेवणानंतर लगेच झोपणे, दुपारी जास्त वेळ झोपणे, रात्री उशीरपर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. यामुळे शरीरातील वातदोष वाढतो आणि पचनशक्ती बिघडते. यामुळे शरीरातील मेदाची निर्मिती वाढते आणि पोटाचा घेरही वाढतो. पोटाचा घेर वाढण्याचे 5वे कारण आहे ते म्हणजे पचनाच्या तक्रारी. बऱ्याच लोकांना पचनाच्या तक्रारी असतात, त्यांना अपचन होते, सोबतच पोटामध्ये गॅसेस निर्माण होतात, मलावरोध होतो आणि त्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. सोबतच मलमूत्रांच्या वेगांकडे दुर्लक्ष केले जाते आणि वेळीच त्यांचा उत्सर्ग न झाल्यामुळे पोटातील अपानवायू हा दूषित होतो आणि त्यामुळे पोटाचा घेर वाढतो. आता पाहू पोटाचा घेर वाढण्यामागचे 6वे कारण. काही स्त्रियांच्या मध्ये डिलिव्हरीनंतर तसेच मेनोपॉजच्या नंतर म्हणजेच पाळी बंद झाल्याच्या नंतर वाढलेल्या वातदोषामुळे पोटाचा घेर वाढतो. ही झाली पोटाचा घेर वाढण्यामागची 6 महत्त्वाची कारणे. ज्यांची पोटाचा घेर कमी करण्याची इच्छा आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा वजन वाढायला सुरुवात होते त्यावेळी सगळ्यात आधी वाढते ते पोट आणि वजन कमी करण्याचा प्रवास जेव्हा तुम्ही सुरू करता त्यावेळी सगळ्यात शेवटी कमी होते ते म्हणजे पोट. पोटाचा घेर वाढलेल्या लक्षणांमध्ये बेढप्पणा, हालचालींमध्ये अवघडलेपणा, सोबतच दम लागणे, छातीत दुखणे,
तसंच पोट दुखणे यासारखीही काही लक्षणे दिसतात. वाढलेला पोटाचा घेर तुम्हाला जेव्हा कमी करायचा आहे त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पोटाचा घेर नेमका कुठल्या कारणामुळे वाढलेला आहे याकडे नीट लक्ष द्या. अतिरिक्त खाणे, अवेळी खाणे, अतिप्रमाणामध्ये खाणे हे जर तुमचा पोटाचा घेर वाढण्याचं कारण असेल तर तुम्ही त्याकडे स्ट्रिक्टली लक्ष द्या. जेवणाच्या वेळा ठरवून घ्या. यासोबतच आपण किती प्रमाणामध्ये खायचे आहे हे आधीच ठरवून घ्या. वयाच्या 40 आणि 45च्या नंतर सूर्यास्तानंतर खाणे शक्यतो टाळा. तर झोप ही तितकीच महत्त्वाची आहे. दुपारची झोप ही जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट घ्या. त्यापेक्षा अति वेळपर्यंत झोपणे किंवा जास्त वेळपर्यंत दुपारी झोपणे हे पूर्णपणे टाळा. रात्री शक्यतो लवकर झोपण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर तुम्ही सकाळी लवकर उठा आणि रात्रीची झोप ही कमीत कमी 6 ते 8 तास झालीच पाहिजे. गहू, मैदा, पचायला जड असलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, अतिप्रमाणामध्ये तळलेले पदार्थ सोबतच अतिप्रमाणामधले गोडाचे पदार्थ खाणे टाळा. गहू आणि मैद्याच्या ऐवजी ज्वारी, नाचणी, भरड धान्याचे पीठ, राजगिरा किंवा मिश्र धान्यांच्या पिठांपासून तयार केलेले थालपीठ याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. जेवणामध्ये काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, मोड आलेल्या कडधान्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. 40 आणि 45च्या नंतर पचनशक्ती ही कमी झालेली असते, त्यामुळे या वयामध्ये सर्वसाधारणपणे तुमचा आहार थोडासा कमी करा. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेचच झोपणे हे पूर्णपणे टाळा. सूर्यास्तानंतर खाणे हे शक्यतो टाळावे किंवा भूक किती आहे त्याचा अंदाज घेऊन शक्यतो कमी प्रमाणामध्येच रात्रीचे जेवण करावे. बैठी जीवनशैली हे जर तुमचे मेद वाढण्याचे कारण असेल तर शक्यतो काही प्रमाणामध्ये का होईना व्यायाम करणे आवश्यक आहे. यासाठी सूर्यनमस्कार करा, योगासने करा किंवा चाला. जेवणानंतरची शतपावली ही तेवढीच महत्त्वाची आहे. यासंबंधी व्हिडिओ मी याआधीच बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. पोटाचा घेर कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार अतिशय उपयुक्त ठरतात. ज्यांना सूर्यनमस्कार घालण्याची सवय नाही त्यांनी सुरुवातीला 5 सूर्यनमस्कार घाला आणि त्यानंतर हळूहळू वाढवत नेऊन त्याचे प्रमाण तुम्ही 25 ते 50 सूर्यनमस्कारापर्यंत करू शकता. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पोटाचा घेर वाढण्याची कारणे काय आहेत, त्याची लक्षणे काय दिसतात आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून त्यावर काय उपाय योजावेत यासंबंधी माहिती घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या सुंदर माझे घर या यूट्यूब चॅनेलवर आरोग्यविषयक माहिती ही अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितली जाते. तर आपल्या चॅनेलसोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.